नमस्कार सर्व माझ्या मैत्रिणींना. आज आपण अम्ब्रेला कट वन पीस बघणार आहोत. तर इथं अस्तर मी 3 मीटर घेतलेला आहे आणि पूर्ण साडी ही शिफॉनची घेतलेली आहे. त्याला बारीक अशी लेस आहे, तर ती मी साईडला करून घेणार आहे काढून. आणि कमरेच्या वरचा भाग इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर मी त्या अस्तर घेतलेला आहे. त्या अस्तरमध्ये आपल्याला उंची ही 16 इंचीची तयार उंची पाहिजे आहे. तर 16 मध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे 17 वरती. तर शोल्डरचं माप घ्यायचं आहे. शोल्डर आणि मुंडा, आता मुंड्याचं माप इथे 6.5 इंचावरती घेतलेलं आहे, कारण आपला गळा बंद आहे. तर अशी मार्किंग करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर बंद गळा असल्यामुळे शोल्डरचं माप हे 7.25 इंचावरती मार्किंग करायचे आहे. आणि इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे. 7.25 मुंड्याच्या जागी पण आणि वरती शोल्डरच्या जागी पण 7.25 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपले छातीचं माप आहे 38 इंच. तर 38चा चौथा भाग हा 9.5 येतो. 9.5 वरती मार्किंग करायचं आहे. एक्स्ट्रा आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 इंच हे शिलाई मार्जिन म्हणून घ्यायचे आहे. तर आता इथे कमरेचं माप आपलं 32 इंच कंबर आहे. तर 32चा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच. त्याच्यानंतर आपल्याला टक्स द्यायचे आहेत, फ्रंट साईडला पण बॅक साईडला पण. त्याच्यामुळे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 1 इंच हा टक्ससाठी घेतला आणि 2 इंच हा शिलाई मार्जिन आतमध्ये जे आपण शिलाई मार्जिन सोडतो त्याच्यासाठी घेतलेला आहे. तर ही दोन्ही लाईन जोडून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर मुंड्यासाठी आपल्याला बॅक साईडचा शेप देतो आपण तेव्हा अशा पद्धतीने द्यायचा आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून तिरकी पट्टी पकडून मार्किंग करायची आहे आणि हा शेप आपल्याला बॅक साईडचा द्यायचा आहे. आता फ्रंट साईडचा देतेवेळी आतमध्ये लाईनच्या आतमध्ये पाऊण इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा फ्रंट साईडचा आपल्याला शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने फ्रंट आणि बॅक साईडचा आपण शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं गळा रुंदी टाकायची आहे. तर गळा रुंदी आपली 3 इंच घेतलेली आहे. 3 इंच आणि बॅक साईडचा गळा हा 5 इंचावरती घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण फ्रंट साईडचा गळा हा 7 इंचावरती घेतलेला आहे. इथं पण आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि दोन्ही गळ्याचे शेप आपण द्यायचे आहेत. आता बॅक साईडला तर गोलच गळा बनवणार, कारण बंद गळा आहे त्याच्यासाठी गोलच गळा बनवलेला आहे. फ्रंट साईडला तुम्ही गोल देऊ शकता किंवा पान देऊ शकता, व्ही नेक देऊ शकता. इथे मी व्ही नेक इथे आपण अर्धा इंच वरती मार्किंग करायचे आहे आणि सरळ लाईन करायची आहे. त्याच्यानंतर आपला राऊंड शेप हाचा कमरेला तयार होईल. ते आपण स्टिच करतेवेळी बघणारच आहोत. तर अशा पद्धतीने इथं शोल्डर उतार पण करून घ्यायचा आहे. तर खाली मार्किंग बघा, मार्किंग केलेली त्या पद्धतीने इथं कटिंग राऊंडमध्ये करून घेतलेलं आहे. तर आता इथं शोल्डर उतार आपल्याला अर्धा इंचावरती शोल्डर उतार करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला फिटिंगमध्ये ड्रेस व्यवस्थित बसतो त्याच्यासाठी. आता इथून कटिंग करून घ्यायचं आहे. जिथून आपण शोल्डर उतार दिलेला आहे तिथून आणि बॅक साईडचा मुंडा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे. फ्रंट साईडचा मुंडा आपण जेव्हा आपण मेन कपडा जोडून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण कटिंग करणार आहोत, जेव्हा नेक बनवू तेव्हा, किंवा तुम्ही साईडला अस्तर करून कटिंग केलात तरी चालेल. आता ह्याच्यानंतर आपण हे दोन्ही भाग आपले निघलेले आहेत. तर बॅक साईड आणि फ्रंट साईड आपण एकाच वेळेस लिहून ठेवली तर ते आपल्याला व्यवस्थित कळते. त्याच्यानंतर आपण इथे साडी आता एकच सारखी होती, डिझाईन आपली साडीवरती एकसारखी होती, त्याच्यासाठी मी इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि अस्तर ठेवून कटिंग करून घेतलेला आहे. आता इथे अस्तर पूर्ण ओपन करून ठेवलेला आहे. त्याच्यानुसार आपल्याला किती कपडा हवा आहे त्या पद्धतीने मी स्ट्रेट एका लाईनमध्ये कटिंग करून घेतलेला आहे. तर आता इथे सरळ एका लाईनमध्येच कटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण अस्तर फोल्ड करून निम्मी घडी घालून त्याच्यानंतर आपण साईडने मुंडा वगैरे कटिंग करून घेणार आहोत. शोल्डरचा साईड किंवा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तिथून अशा पद्धतीने. आता इथे एक्स्ट्राचा कपडा आहे आपल्याला अर्धा इंच सोडून शिलाई मार्जिन सोडून अस्तरच्या बाहेर थोडा अर्धा इंच यावा यासाठी एक्स्ट्राचा सोडून आपण कटिंग करून घेतलेला आहे अस्तरनुसार. तर आता हे शिलाई केल्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा असेल तो कटिंग करून घ्यायचा आहे इथे. आता इथे फ्रंट साईड आणि बॅक साईड आपण अस्तर ठेवून घेणार आहोत. ते स्टिच करतेवेळी आपण बघणारच आहोत. जसं स्टिच केल्यानंतर कपडा उरलेला असेल तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा शेप मुंड्याचा शेप आपण तेव्हा देणार आहोत. तर त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे
हे तर आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत। याच्यानंतर आपण अस्तर कटिंग करणार आहोत अम्ब्रेलाचं। तर अम्ब्रेलाचा राऊंड कसा द्यायचा किंवा आता कमरेच्या खालचा आपला घेर किती उरला त्याच्यानंतर आपण माप घ्यायचं आहे। तर इथं आपला राऊंड द्यायचा। आता कमरेपाशी आपण माप कसं घ्यायचं ते बघणार आहोत इथे। तर आपल्याला असे 4 फोल्डमध्ये त्रिकोणी फोल्डमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बंद बाजू ही आपल्या साईडला आली पाहिजे। तर 32 आपली कंबर आहे, तर 32चा आपण तिसरा भाग घ्यायचा आहे। इथं तिसरा भाग घेऊन अशी मार्किंग राऊंडमध्ये करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे राऊंड आपण बनवलेला आहे। तर इथं 11.25 आलंय, आपण इथे शिलाई मार्जिन जाऊन 11 इंच घेतलेलं आहे। तर आता आपल्या खाली किती कमरेच्या खाली किती घ्यायचं आहे, 46 आपली उंची आहे, 46 त्याच्यातून आपण 16 वजा करायचं आहे। तर 16 वजा केल्यानंतर 30 इंचावरती आपली मार्किंग येते। तर इथे मी 30 इंच घेतलेला आहे आणि मेन साडीचा कपडा असेल तो 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत, कारण ह्याच्यातून 1.5 इंच आपलं शिलाईमध्ये कमी होईल, त्याच्यासाठी आपण हे 30 इंचावरती मार्किंग केलेले आहे। अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे। हा आपला अम्ब्रेलाचा घेर तयार झालेला आहे। ते आपलं अम्ब्रेलाचं कटिंग आपलं झालेलं आहे। तर याच्यानंतर आपण बाहीचं कटिंग करून घेणार आहोत। तर बाहीचं कटिंग करतेवेळी आपण फक्त साडीवरतीच कटिंग करणार आहोत, त्याला अस्तर येणार नाही। तर साडी इथे डबल फोल्ड करून जसा अस्तर दोन्ही बाही पण एक साथच कटिंग करायची आहे, त्याच्यासाठी आपण डबल फोल्ड करून त्याची परत एक घडी करून घेतलेली आहे आणि 17 इंचावरती इथं बाही कटिंग केलेले आहे। खाली 1.5 इंच शिलाई फोल्ड करण्यासाठी सोडलेला आहे आणि मुंडा हा 3.5 इंच घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने इथे बाही कटिंग करून घेतलेली आहे। 3/4 स्लीव्ज आल्यासारखं इथं बाही आपली येते। तर अशा पद्धतीने ही बाही आपण कटिंग करून घेतलेली आहे। तर ह्याच्यानंतर आपण घेर कटिंग करणार आहोत। आता अम्ब्रेलाचं अस्तर तर आपण कटिंग केलेलंच आहे, तर साडी जितकी आपली उरलेली आहे ती आपण साडी पूर्ण यूज करणार आहोत ह्याच्यामध्ये। तर आता इथे साडी एकसारखी कटिंग करून घ्यायची आहे एका लाईनमध्ये उरलेली साडी पूर्ण, आणि त्याच्यानंतर इथे आपण 4 फोल्ड करून घेणार आहोत। 4 फोल्ड केल्यानंतर इथं आपण वरती अस्तर ठेवून कटिंग करायचं आहे। आणि जर 4 फोल्ड करून पण तुम्हाला कटिंग करण्यासाठी भारी जात असेल तर अजून एक फोल्ड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जसं मार्किंग केलेलं आहे किंवा अस्तरचा कपडा आपण ठेवून खाली 1.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडायचं आहे, कारण मेन कपडा हा आपला थोडा जास्त असतो आणि अस्तरचा कपडा थोडा कमी ठेवतो आपण। तर फोल्ड केल्यानंतर अस्तर 1.5 इंच कमी होतं, तर आपण मेन साडी आहे त्याच्यावरती 1.5 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे। आणि असं जर कटिंग करायला जास्त पडत असेल तुम्ही अजून एक फोल्ड करून अस्तर ठेवून जशी आपली उंची बसेल त्या पद्धतीने मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण आपला अम्ब्रेला राऊंड बसला पाहिजे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। तर अशा आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून अस्तरला पण अजून एक घडी करून असे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खाली 1.5 इंच सोडायला विसरू नका, कारण एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेला आहे। मेन कपडा हा थोडा आपला जास्त असतो त्याच्यासाठी अशी मार्किंग करून घ्यायची असे आहे। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कसं स्टिचिंग करायचं आहे ते बघणार आहोत, तर तो व्हिडिओ बघायला पण विसरू नका। आवडला तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।